नमस्कार मंडळी, कसं काय? बरं चाललंय ना? बरं चालायलाच पाहिजे. मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरी तो झिला यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग आहे कोकणामधील माझे जुने घर आहे, ते 150 वर्ष जुने आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं आहे ते. हे बघा, हे जुने घर आहे पूर्ण. आता आतमध्ये जाऊया. हा इथला डोअर आहे, मेन डोअर आहे. हे बघा, हा इथे डोअर आहे, इथे एक खिडकी, तिथे एक खिडकी, इथे एक खिडकी. डोअर उघड्या. हे बघा, पूर्ण जुनं आहे, 150 वर्ष जुनं घर आहे. इथे काय रूम, पण इथे कोण राहत नाही. या घरात पण, इथे पण आहे, इथे पण कोण नाही राहत. आता हे घर पाडायचं आहे. हे बघा, इथे हे मधलं घाण आहे. इथे पहिला शेगडी होती, हा ना? इथे शेगडी होती, इथे जेवायला वगैरे बसायचो आम्ही पहिला. तिकडच्या रूमची तिकडे पण एक रूम आहे, तिथे राहत जॉईंट फॅमिली होती. इथे एक रूम आहे. जुनं झालंय पूर्ण, ह्याला आता पाडायचं आहे दिवाळीमध्ये. हे पूर्ण असं जुनं घर आहे. इथे मोरी होती, इथे काकी राहायची. इथे चूल आहे. इकडे पण एक आहे रूम. इथे कोण नाही राहत पण आता, हे पाडायचं म्हणून. हे पाटलादार, इथे कोंबडी आणि ठेवायचे पहिला. पाटलादार आहे. ह्या रूमची चावी, हिची पण चावी आहे ना? कुठे आहे? हा बघा, माळा आहे, माळा दाखवतो. वैभ्या जातोय, वैभ्या घेऊन जातोय माळ्यावरती. दाखव सगळं माळा. हा अशा प्रकारे माळा आहे. याला पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण घर. बघू शकता तुम्ही 150 वर्षापूर्वीचं घर अजून कसं आहे. आणि तुम्ही पण सांगा तुमचं घर किती जुनं आहे. आमचं पण घर एवढंच गेलं आहे. आमच्या ह्याच्यात पण 2 पुढे गेलेले आहेत, बघू शकता. इथे हे एवढं सगळं जुनं घर आहे. इथे आता तर सध्या तरी कोण नाही राहत, पहिला राहायचो आम्ही सगळे. आता हे जुनं झालं, त्याच्यामुळे आता ह्याला पाडायचं आहे आणि नवीन घर बांधायचं आहे. मग तो रूमची चावी भेटली की उघडून दाखवीन थोड्या वेळाने. पप्पा बाहेर गेलेत म्हणून. आणि इथे पण एक आहे, इथे पण कोण नाही राहत. असंच आहे, असंच घर आहे, कोण नाही राहत इथे. आता बघूया कधी बांधणार आहे ते सगळं. आणि त्या रूमची चावी भेटली की तो पण रूम दाखवतो पूर्ण केवढा आहे मोठा सगळं. पाटलादार दाखवतो, चला. पाठीमागे कसं आहे ते. हा पण एक पूर्ण जुनं झालंय घर. काही पाटलादार आहे. इथे पूर्ण रान झालेलं होतं, ते दादानी हे केलंय, साफसफाई केली आहे. इकडे हे पण करायचे साफसफाई. इथे पाटलादार आहे या घराचं, ह्या रूमचं पाटलादार आहे. ही इथपर्यंत आहे रूम, एवढी मोठी, बघू शकता तुम्ही. आणि घर तुम्हाला कसं वाटतंय ते देखील सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा
तो या रूमची चावी भेटली की तो पण रूम तुम्हाला खोलून दाखवू. कडी पण दाखव आताची. खोलली हां ती दाखवली ना, ती चालूच आहे. आणि ते पेरूचं झाड आहे, जुनं झाड आहे. मी लहानपणीपासूनच आहे. अजून तर याला पेरू तर काय धरले नाहीत. पहा हे झाड आहे जुनं. हे इकडे आहेत झाडं. पाठीमागे तिकडे तिकडे गेलात की वाडा आहे, बैलांचा वाडा आहे. तो पण दाखवतो चला. इकडे पण बघू शकतो, इकडे पण एक वाडा आहे. हां इथे पण एक वाडा आहे. ह्या हे सर्वात जुनं घराचा वाडा आहे हा. हे 150 वर्ष जुनं घर आहे. तिकडनं आलेला बंटीभाई आलेला आहे. बंटीभाई कुछ तो बोलो. लाइक भी करने को बोलो पब्लिक को. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट भी करना दोस्तों. या घराची चावी ह्या रूमची चावी भेटली की दाखवतो तुम्हाला उघडून. आता थोड्या वेळानेच उघडीन ती पण रूम. पप्पा गेल्यात बाहेर म्हणून. वाडे दाखवतो चला, ते पाठीमागचे सगळे. चप्पल नाही घातले, चप्पल घालून येतो आणि दाखवतो. हे बघा हे नवीन घर आहे, हे दादाचं नवीन घर आहे. ह्या घराचा ब्लॉग पाहिजे असेल ते पण सांगा कमेंटमध्ये. थांबा दाखवतो, लांबून दाखवतो व्ह्यू घराचा. हे बघा हे असं हे नवीन घर आहे. ह्या घराचा देखील ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्या जुन्या घराचे 2 वाडे आहेत, ते बैलांसाठी आणि बांधलेले. पहिले तिथे बैल गाय वगैरे होते, आता काय नाही आहे. ते पण दाखवतो चला. इथे वंटीबाई आहे, तो पण येतो आहे चला. ते पहिला नारळी नव्हती, ती पण तोडली आहे. हे बघा हे असं जुनं घर आहे. हा तिचा पाठीमागचा रस्ता आहे वाड्याकडे जायचा. हे बघा हा वाडा आहे. इथे लाकडं आणि ठेवते काकी. साप वगैरे आलेले पावसात. हा बघा हा इथे वाडा आहे, इथे लाकडं आणि ठेवलेली आहेत. पाठीमागे पण एक वाडा आहे, तो पूर्ण पडलेला आहे. तिथे जायला ऑप्शन पण नाही. हे जुनं घर आहे. इथे अजून एक वाडा आहे, तिथे पण एक होता. इथे हा सर्वात जुना वाडा आहे. इथे शेणी आहे, लाकडं आहेत, ते चूल पेटवण्यासाठी वापरतात. बघा हे बघा इथे लाकडं आहेत, पूर्ण सुकी लाकडं आहेत, पावसाळ्यामध्ये कामी येतात. अजून मी गावी पूर्णपणे गॅसचा वापर नाही करत, चूल पेटवतात. चुलीवरतीच सगळं काम करतात, म्हणजे सकाळचं पाणी वगैरे गरम करण्यासाठी आणि सगळं. असा वाडा आहे. हे बघा इकडे हे पूर्ण असं पावसाने जंगल झालेलं आहे. हे आता सगळं साफसफाई करायची आहे, बघू आता. ही वाट आहे वाड्याकडे जायला. आणि त्या रूमची चावी भेटली की ती पण रूम उघडून त्या रूमचा पण व्हिडिओमध्ये घेईन आणि दाखवून कसा आहे तो रूम वगैरे. चला कंटिन्यू राहा. आता जातो इथनं घर रिटर्न तिकडे. आता जातोय दुसऱ्या या घराची चावी भेटली आहे बघा. पुढे या. इथं उजेड नाही एवढा. बघा ही रूम आहे. हे बघा ही रूम आहे. या रूमचा आता चालूवरचा व्हिडिओ. ते पण आता कोण नाही राहत सध्याला. मीटर चालू आहे, बाहेरून चालू आहे. अच्छा इथं मीटरच बनते. हे बघा इथे चूल आहे, ते इथे सगळं सामान आणि भांडी आहेत. मम्मी वगैरे आली की राहते.
हे बघा, ही अशी एवढी रूम आहे. हे इथं पूर्ण जुने घर आहे. 150 वर्ष जुनं घर आहे. तुमचं किती वर्ष जुनं घर आहे ते पण सांगा. इथनं भाई बा दुसरा पाठीमागे जायला उघडतोय. हा बघा, इकडचा हा दरवाजा आहे. ते आता पालाने आली आहे. काय आता बंद पडली आहे ना रूम. भरपूर वर्ष झाली उघडली नाही. तिला पूर्ण नवीन बांधायची आहे. हे बघा, इथे पाल आहे. इथं खालती गेली. इकडे असे घरावरती चित्र काढलेलं आहे बघा. जुनं आहे पूर्ण. याचे चित्र कसंच आहे. इकडनं पाठीमागे जायला आहे, पाठच्या साईडला. इथं पाठचं पडवी तर दाखवली आहे तुम्हाला. इथेही मोरी आहे पूर्ण. इथे लाकडाने ठेवायचे पहिला, आता नाही ठेवत. आता गॅस आहे, पण लाकडं पण यूज करतो पाणी आणि तापायला वगैरे. हे बघा, इथे पाणीचं आहे भांडं आणि पितळेची आणि भांडी. पूर्ण जुनं आहे. हे बघा, इथनं ही पडवी दिसते, काकीची पडवी. इथनं ही पाठीमागची ही आमची. हे बघा, लालटेन पण आहे इथे. सर्वात जुनी ही लालटेन आहे. ही लालटेन आहे. हो का, इथे फोन नाही राहत तर मशरूम पण उगलाय. हो का, मशरूम पण उगलाय. ते तोडू नको. काय ते ना, हे बघूया ना. हो का, मशरूम. ते काहीतरी आहे, वारू आहे. हे पण पूर्ण पडायला आलंय. आता हे पाडायचं आहे, बघू आता. ही पूर्ण टूर आहे माझ्या जुन्या घराची. 150 वर्ष जुने घर, म्हणजे टोटल 150, म्हणजे 2 पिढ्या तरी झाल्या आहेत. पप्पा वगैरे, काका, त्यांच्या अगोदर त्यांचे पप्पा, सगळेजण इथेच राहायचे. आता नवीन घर बांधत आहे. हां, लाव. त्याला कुलूप लावतोय. आतला राहायला बंद करायचा. होय बाई, बॅटरी मॅन, आपला लाईट मॅन. हा बाई, ते ठेवला. कुलूप वगैरे लावलाय. आता जातो बाहेर, मी घर बंद करतो. जुनं घर कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा ब्लॉग इथे एंड करूया. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं पण घर किती जुनं आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. बोल, लाईक करायला बोल भाई. क्या कर रहा है, बोलो. शेअर करा, कमेंट करा. लाईक बोलतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, चला भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. या घराचा पण व्लॉग करायचा आहे. या घराचा पूर्ण व्लॉग होईल दुसऱ्या दिवशी. आज ह्या घराचा टाकेल. नक्कीच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.